अमरावती विधानसभा क्षेत्रासह अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा म्हणजे महायुतीकडनं भाजपाचे 5 उमेदवार उभे आहेत. इतर महायुती मित्रपक्षातनं उमेदवार उभे आहेत. याच 8 विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वात श्रेष्ठ आणि भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांची अतिशय महत्त्वाची भूमिका व्यक्त केली जात असते. यावेळी सुद्धा पुन्हा प्रवीण पोटे आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता ते सुद्धा आपल्या कामाला लागले आहेत. भाऊ, काय सांगणार एकंदरीत परिस्थितीत 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आपली भूमिका आहे? 8 विधानसभेमध्ये 5 आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सीट्स आहेत. उरलेल्या ज्या सीट्स आहेत ह्या महायुतीच्या सीट्स आहेत. आज आपण ज्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या त्या सुद्धा सध्याच्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. असं कुठेही घाबरण्यासारखं नाही आहे असं आमचं मत आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेते जगदीश गुप्ता आता दुसरीकडे तुषार भारती यांनी तो सुद्धा बंडखोरी केली आहे. कसं राहणार आहे वातावरण म्हणजे आपलं? पण ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी पक्षाने त्यावरती कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा जो कोणी बंडखोरी करेल त्यावरती पक्ष कारवाई करेल. आज अमरावतीची सीट ही जी आहे एकदम क्लिअर पोझिशनला आहे. असं कुठे काही आमचं मनामध्ये कुठे शंका नाही. आज या ठिकाणी आपण महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पहिले शिवराजी कुलकर्णी यांनी या ठिकाणी मांडलेली आहे की त्यांनी जी भूमिका मांडली ती एकदम स्पष्ट आणि प्रखर त्यांनी मांडलेली आहे. त्याने जी भूमिका मांडली त्या भूमिकेवरती भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे ना त्याने त्याचं समर्थन करत आहे. कारण त्याने जे बोलला तर ते चुकीचं बोललेला नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे आणि मी त्याच्यामुळे त्याचं समर्थन करतो. बंडेरा विधानसभा क्षेत्रात अशी सुद्धा चर्चा आहे की भाजपाचे पदाधिकारी काम करणार की नाही करणार सुद्धा चर्चा आहेत. काय नाही, आज बंडेराचे पूर्ण आमचे मंडल अध्यक्ष असेल बूथ अध्यक्ष सगळे कामं करत आहे. आता कसं असतं माहिती आहे तुम्हाला, उमेदवारांनी त्यावरती विश्वास ठेवायचा असतो आणि उमेदवारांनी विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी होतात. जर तुमचा विश्वास जर नसला तर ह्या गोष्टी दिसतात. पण आज पाहताना असं क्लिअर कट दिसते की भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी बंडेरा मतदारसंघामध्ये त्याला मदत करतात, युतीच्या उमेदवाराला मदत करतात. अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या भाजपाचे 5 उमेदवार आणि इतर मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत. काय अंदाज आहे किती सीट वगैरे येऊ शकते? भारतीय जनता पार्टी जेवढे तिथे उभे आहेत ते साधारणतः सगळे निघतील. त्याच्यामध्ये कुठे दुमत नाही आहे आणि महायुतीचे जे आहेत ते सुद्धा निघतील. 1-2 सीटमध्ये फरक पडू शकतो, याचे जास्त फरक पडणार नाही. साधारणतः भारतीय जनता पार्टीची जी कार्यकर्ता आहे प्रामाणिकपणे आम्ही महायुतीचं काम करत आहे आणि महायुतीचे लोकसुद्धा आमच्यासोबत प्रामाणिक काम करत आहे. आता बरेच लोक आपली भूमिका मांडतात की महायुतीसोबत तुम्ही काम करता की नाही करता किंवा महायुतीचे लोक तुमच्यासोबत काम करतात की नाही करतात. हा तुम्हाला सांगतो ह्या एकमेकाच्या पायातल्या आडीचा विषय आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सीट आहे त्या ठिकाणी महायुतीचं प्राबल्य कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ शिवसेना असो की राष्ट्रवादी असो, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची सीट आहे त्या ठिकाणी भाजपचं हे कमी राहते. तर आम्ही एकमेकाच्या हातात हात धरून आम्ही या सगळ्या सीटा निवडून आणू असे आमची अपेक्षित आहे.